नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 3. यामध्ये आपण सामान्य ज्ञानवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तरे घेतली आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला बघा, पहिला प्रश्न बघा, अर्थव्यवस्थेतील तृतीयक क्षेत्रात कशाचा समावेश होतो? अर्थव्यवस्थेतील तृतीयक क्षेत्रात कशाचा समावेश होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, बँकिंग हे क्षेत्र आपल्याला तृतीय क्षेत्र, अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून बँकिंग या क्षेत्राचा आपल्याला उल्लेख करता येईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करणारी पद्धत नाही? खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत या ठिकाणी आपल्याला नसलेली सांगता येईल. आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज ठरवण्याची पद्धती या ठिकाणी येत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. डॅश डॅश यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाते किंवा अर्थशास्त्राचे जनक म्हणून मानल्या जाते ॲडम स्मिथ यांना होय. यानंतर आहे, दिलेल्या वर्षामध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवाचे बाजार भावानुसार येणारे मूल्य म्हणजेच काय? दिलेल्या वर्षामध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवाचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजेच काय? तर त्याला म्हणतात GDP. त्याला म्हणतात GDP म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं आपल्याला या ठिकाणी त्याला म्हणता येईल. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणून याकडे बघितल्या जातं. स्वातंत्र्य उत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन असे कोणी केले आहे? स्वातंत्र्य उत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे कोणी केले आहे? तर समाजवादी अर्थव्यवस्थांनी हे स्वातंत्र्य उत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन समाजवादी अर्थव्यवस्थेने आपल्याला या ठिकाणी केलेलं सांगता येईल. यानंतर आहे आपले ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, वाढीव दूध उत्पादन व संकलन. वाढीव दूध उत्पादन आणि संकलनाशी संबंधित आपल्याला ऑपरेशन फ्लड प्रोग्राम हे असलेला दिसून येतो. वाढीव दूध उत्पादन आणि दुधाचं उत्पादन व संकलन करण्यासाठी ऑपरेशन फ्लड प्रोग्राम चालू करण्यात आलेला होता. यानंतर आहे, वित्तीय धोरण कोण तयार करते? यानंतर आहे, वित्तीय धोरण तयार कोण करतं? तर वित्तीय धोरण तयार करण्याचा अधिकार हे वित्तीय मंत्रालयाला असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच वित्तीय धोरण तयार करण्यासाठी वित्त मंत्रालय हे काम करताना या ठिकाणी दिसून येतो. अर्थशास्त्र हे एक डॅश डॅश स्वरूपाचं शास्त्र असलेलं आपल्याला सांगता येईल. तर अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र या स्वरूपामध्ये मोडताना आपल्याला सांगता येईल. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र म्हणून आपल्याला ओळखता येताना दिसून येतो. यानंतर आहे, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. कोणतंही अर्थविधेयक डॅश डॅश सही शिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. कोणतंही अर्थविधेयक डॅश डॅश सही शिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. तर राष्ट्रपतीच्या सही शिवाय हे कोणतंही विधेयक हे राष्ट्रपतीच्या सही शिवाय संसदेमध्ये प्रस्तुत करता येत नाही. म्हणजे यानंतरचा प्रश्न आहे, जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे काय? तर जागतिकीकरण म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजे जागतिकीकरण होय.
जी देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजेच जागतिकीकरण होय या ठिकाणी, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यान यानंतरचा प्रश्न आहे वस्तू व सेवा. वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? वस्तू व सेवा कराशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर 101वी घटना म्हणजे 101वी जी काही घटना दुरुस्ती करण्यात आली होती ती वस्तू आणि सेवा म्हणजे GSTच्या संदर्भामध्ये ही घटना दुरुस्ती आपल्याला या ठिकाणी असलेली दिसून येते. 101वी जी घटना दुरुस्ती होती ती आपल्याला GSTच्या संदर्भामध्ये असलेली दिसून येते. यानंतर आहे 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचविला होता? 2004 साली GST हा कर कोणत्या समितीने सुचविला होता? तर केळकर समिती जी काय होती त्या समितीने 2004 साली GST हा कर सुचविलेला होता. GST कर हा केळकर समितीने सुचविण्याचं काम केलं होतं, या ठिकाणी केलेलं होतं. GSTचे पूर्ण रूप काय आहे? GSTचे पूर्ण रूप काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे GSTचे पूर्ण रूप काय आहे? तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच आपण त्याला GST कर किंवा मराठीमध्ये त्याला सेवा व वस्तू कर असं या ठिकाणी आपण म्हणत असतो. अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडत असतो? अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडत असतो? तर अप्रत्यक्ष कराचा भार ह्या ग्राहकावर पडत असतो. अप्रत्यक्ष कर हे ग्राहकावर मोठ्या प्रमाणामध्ये पडताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर यांचे नाव काय आहे? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर आहेत. यानंतर आहे शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना केव्हा झालेली आहे? शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना कधी झालेली आहे? तर 12 जुलै 1982 12 जुलै 1982 रोजी शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक म्हणजेच नाबार्डची स्थापना ही 12 जुलै 1982 रोजी आपल्याला नाबार्ड या बँकेची स्थापना झालेली या ठिकाणी सांगता येईल. भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना कधी झालेली होती? तर 1 जानेवारी 1982 1 जानेवारी 1982 रोजी भारतीय आयात निर्यात बँकेची स्थापना झाली होती. 1 जानेवारी 1982 रोजी भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना या ठिकाणी झालेली होती. यानंतर आहे डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये झाले. डॅश डॅश बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये झाले होते. तर इम्पेरियल बँकचे राष्ट्रीयकरण होऊन तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेमध्ये झालेलं होतं. म्हणजेच आपल्याला भारतीय स्टेट बँकेचं पूर्वीचं नाव काय म्हणलं विचारलं तर आपल्याला इम्पेरियल बँक असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 एप्रिल 1935 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली होती. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला ही भारतातील सर्वात मोठी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येत आहे. भारतातील सर्वात मोठ्या क्षेत्रामध्ये पसरलेली जी बँक आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्व आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करताना दिसून येते भारतामध्ये. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनलं आहे? देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणतं बनलेलं आहे? तर केरळ राज्य हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे किंवा केरळ राज्य हे देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाऊ लागलेलं आहे.
भारतीय रुपयाचे चलन हे कोणी डिझाईन केलेलं आहे? भारतीय रुपयाचे चलन हे कोणी डिझाईन केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे उदय कुमार यांनी हे भारतीय रुपयाच्या चलनाचं डिझाईन तयार केलेलं आहे. उदय कुमार यांनी या भारतीय रुपयाच्या चलनाचे डिझाईन तयार केलेलं आहे. उदय कुमार यांनी हे केलेलं आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? तर हिल्टन यंग कमिशन यांनी अशी शिफारस केली होती की रिझर्व्ह बँकेची स्थापना या ठिकाणी करणे अत्यंत आवश्यक आहे. अशी शिफारस हिल्टन यंग कमिशन या कमिशनने या ठिकाणी केलेली होती. रिझर्व्ह बँकेची शिफारस केलेली होती. भारतात भारतामध्ये बँकाची बँका म्हणून कोणती बँक ओळखली जाते? भारतामध्ये बँकाची बँका म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर आरबीआय ही जी काय बँक आहे हिला भारताची बँकाची बँक म्हणून ओळखली जाते. आरबीआय बँकेलाच भारतीय बँक म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई शहरामध्ये आपल्याला आरबीआयचं मुख्यालय असलेलं या ठिकाणी दिसून येतं. मुंबई या शहरामध्ये आरबीआयचं आपल्याला मुख्यालय या असलेलं दिसून येतो. 1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यामध्ये झालेला होता? 1921 मध्ये मोपला विद्रोह खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर केरळ या राज्यामध्ये मोपला विद्रोह हा झाला होता. आणि तो कधी झाला? तर 1921 मध्ये हा मोपला विद्रोह झाला होता. तो केरळ राज्यामध्ये झाला होता. आणि वर्ष जर विचारलं तर 1921 मध्ये हा मोपला विद्रोह या ठिकाणी झालेला होता. ब्रिटिशाविरुद्ध पंजाबमध्ये झालेला कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले होते? ब्रिटिशाविरुद्ध पंजाबमध्ये झालेला कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केलं होतं? तर रामसिंग हे जे आहेत यांनी ब्रिटिशाविरुद्ध पंजाबमध्ये आपला कुका विद्रोह जो झाला होता त्याचे नेतृत्व करण्याचं जबाबदारी रामसिंग यांच्यावर देण्यात आलेली होती. त्यानंतर 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झालेली होती? तर 1857च्या उठावाची सुरुवात कुठं झाली होती? तर मिरत या ठिकाणी 1857च्या उठावाची सुरुवात आपल्याला झालेली दिसून येते. मिरत या ठिकाणी ही सुरुवात झालेली होती. त्यानंतर आहे सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? तर ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीची सुरुवात केलेली होती. ॲनी बेझंट यांनी सर्वप्रथम होम रूल लीग चळवळीची स्थापना किंवा सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? बंगालची फाळणी कोणी रद्द केलेली होती? तर लॉर्ड हार्डिंग्ज यांनी बंगालच्या फाळणी जी होती ती रद्द करण्याचं काम केलेलं होतं. लॉर्ड हार्डिंग्ज यांनी ही बंगालची फाळणी रद्द करण्याचं काम केलेलं होतं. खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? तर रॉलेट कायदा हे जे आहे याला काळा कायदा म्हणूनही ओळखले जाते. रॉलेट कायद्यालाच काळा कायदा असंही या ठिकाणी म्हटले जाते किंवा ओळखले जाते. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? तर भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले जाते. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांचं नाव या ठिकाणी घेतल्या जातं. यानंतर आहे चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅशशी संबंधित होता. तर चंपारण्यामधील शेतकऱ्याचा लढा हा डॅशशी संबंधित होता. तर नीळ उत्पादनाशी संबंधित आपल्याला चंपारण्यामध्ये जो शेतकऱ्यांचा लढा झाला होता तो नीळ उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर लावला होता. त्यामुळे हे लढा या ठिकाणी उभारण्यात आलेला होता. त्यानंतर आहे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना मध्ये झालेली होती. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही 1885 मध्ये झालेली आपल्याला सांगता येईल. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही 1845 मध्ये झालेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल.
त्यानंतर आहे भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतामध्ये निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली आहे. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतामध्ये निवडणूक आयोगाची रचना करण्यात आलेली होती. तर 324 जो काही कलम आहे या कलमाअंतर्गत भारतीय कलमाअंतर्गत निवडणूक आयोगाची रचना करण्याचे अधिकार देण्यात आलेले होते. 324 या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची रचना करण्याचे अधिकार आपल्याला देण्यात आलेले होते. त्यानंतर आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या. तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या. तर ॲनी बेझंट ह्या ज्या काय आहेत या राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्ष आपल्याला या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲनी बेझंट या होऊन गेलेल्या आहेत. त्यानंतर आहे महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता केला होता. तर महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता केला होता. तर चंपारण या ठिकाणी महात्मा गांधींनी सर्वात प्रथम आपल्याला सत्याग्रह केलेला दिसून येतो. महात्मा गांधीजीचा पहिला जो काही सत्याग्रह आहे तो चंपारण या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे इतिहासामध्ये विशेष महत्त्व असलेले जालियनवाला बाग कोठे आहे. तर इतिहासामध्ये विशेष महत्त्व असलेला जालियनवाला बाग हा कोठे आहे. तर अमृतसर या ठिकाणी आपल्याला हा जालियनवाला बाग जो हत्याकांड जालियनवाला बाग हत्याकांड जो झाला होता तो अमृतसर या शहरामध्ये हे जालियनवाला बाग हे ठिकाण या ठिकाणी अमृतसर या शहरामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली. यानंतर आहे चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली होती. तर 1942 मध्ये चले जाव चळवळ ही या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला दिसून येते. 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात या ठिकाणी झालेली होती. त्यानंतर आहे बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व नेता कोण. तर या बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण आहे. तर सरदार वल्लभभाई पटेल ही आपल्याला बारडोली सत्याग्रहाचा नेता म्हणून प्रसिद्ध असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून आपल्याला या ठिकाणी पुढे आलेले दिसून येतात.